हा निवडणुकीतला सोपा फंड आहे. आणि मी ह्या सगळ्या राजकारणाचा जेव्हा अभ्यास करत असतो, काही काही लोकांशी भेटतो, बोलतो, तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो, आपण 2014 किंवा 2019मध्ये इतक्या वाईट पद्धतीत का हरलो ह्याचा काँग्रेस पक्ष असो किंवा इतर विरोधी पक्षांनी गंभीरपणे अभ्याससुद्धा केला नाही. पण भारतीय जनता पक्ष कसा अभ्यास करतो हे समजून घ्या. याची चर्चा होणार नाही. ते पत्रकार परिषद सकाळी 9 वाजता घेऊन रोजच्या शिव्यांचा कोटा रेशनवर पुरवत नाहीत. पण भारतीय जनता पक्षामध्ये एक असा ग्रुप आहे, त्यांनी डेडिकेट केलेला ग्रुप आहे, की ते फक्त हरलो कुठे याचा अभ्यास करत नाही. तर या निवडणुकीत आपण इतक्या जागा का जिंकल्या, ही जागा जिंकली तर का जिंकली, पूनम महाजन काय ते उत्तर दक्षिण मुंबईतून का जिंकली, याचा अभ्यास केला जातो. म्हणजे ही फुलूक आहे का, इथे आपली खरोखरच ताकद आहे का, नसेल तर आत्ता जागा जिंकली पुढच्या वेळेला जाईल, या दृष्टीने जी तयारी केली जाते. गंमत म्हणून तुम्हाला एक सांगतो, माझ्या सासूबाईंचे ते शिक्षिका होत्या, त्यांची बहीण पण शिक्षिका होती, आणि नाव सांगत नाही पण दादरमध्ये ज्या शाळेत सगळ्यात डल पोरं जायची त्या शाळेत त्या शिक्षिका होत्या. मग त्या शाळेतल्या पोरांचे किस्से सांगायचे. तर अनेकदा ते निबंधाच्या वह्या पण आम्हाला वाचायला दाखवायचे. वाचवाच गंमत आहे. निबंधाचा विषय होता शालांत परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाची मुलाखत. हा निबंधाचा विषय. काय आहे निबंधाचा विषय? शालांत परीक्षा बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाची मुलाखत. लिहिणारा त्या शाळेचा विद्यार्थी निबंध लिहितोय. हां, परीक्षेत कितवा आलास? मुलगा, पहिला आलेला मुलगा सांगतो, दुसरा आलो. पहिला आलेला मुलगा मुलाखतीत उत्तर काय देतो? दुसरा आलो. मग पुढे काय करायचा विचार आहे? यावर्षी कच्चे राहिलेले विषय पक्के करायचे. पहिला आलेला मुलगा आहे. हा जो गफलतीचा प्रकार असतो ना, तो लक्षात घ्यायला लागतो. आणि तिथे ह्या लोकांचे हाल झालेले आहेत. ह्यांच्याकडे गांभीर्य नाही आहे आणि ती एक मानसिकता असते. लक्षात घ्या. कसं असतं की 10वी 12वी ज्या परीक्षेत नापास झालात की पहिली गोष्ट म्हणजे परत शाळा नाही आहे ना आता. मग काय ऑक्टोबरमध्ये मार्चमध्ये परीक्षा असेल, तोपर्यंत शाळा नाही, रोज काय करणार? मग घरचे ओरडाआरडा करतात, तेवढा वेळ अभ्यासाला कुठे कोचिंगला जा वगैरे चालतं. पण तो मुलगा जेव्हा हातात पुस्तक घेतो, वही घेतो, ते त्याला वाटतं हा धडा तर झालेला आहे, याचा तर अभ्यास आपण केलेला आहे, ही गणितं सोडवलेली आहेत, म्हणून त्याला अभ्यासाचा येतो कंटाळा, लिथार्जी येते आणि तो अभ्यास करतच नाही. होता 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 परीक्षेची तारीख जवळ येते, मग रात्र जागरण सुरू होतं. पाटणा, बंगलोर, मुंबई, 3 महिने झोप, जानेवारीत दिल्लीला बैठक. किती राजकारण सोपं आहे बघा मित्रांनो. हे तुम्हाला कुठल्या चॅनेलवर ऐकायला मिळालं का? हे चॅनेलवर ऐकायला, हे राजकारणाचं डिबेट असं झालं पाहिजे की एक पक्ष पराभूत झाला म्हणून नाही संपत. तो का पराभूत होतोय? हा जिंकला का? तो हरला का? त्याच्या हरण्यामागे त्याचा नाकर्तेपणा आहे, तो दाखवता आणि समजावता आला पाहिजे. आणि हा जोपर्यंत समजावला जात नाही तोपर्यंत मतदार आपलं मत बनवू शकत नाही. आणि मत बनवलं नाही तर दान कसलं करणार? दान कसलं करणार? आजच सकाळची गोष्ट आहे. आमचा प्रदीप भंडारी म्हणून एक सेफॉलॉजिस्ट आहे, तुम्ही बघत असाल, जन की बात म्हणून तो सर्वे करतो आणि वेगवेगळ्या हिंदी इंग्लिश चॅनेलवर दाखवतात. त्याचा मला फोन आला होता की ये है वो, तो बोलत होता बरंच गोष्ट. तर मग मी एक व्हिडिओ केला होता की तमिळनाडू त्यावेळेला चमत्कार घडेल. तर तुम्हाला आप ऐसे क्यों बोल रहे, क्या होगा तमिळनाडू? तर म्हटलं तमिळनाडूचे जे ते मोदींच्या रोड शोचे व्हिडिओ येतात त्यातला मोदी बघू नको फुलं अंगावर पडलेलं, पण रस्त्याच्या कडेला उभे लोक आहेत ना ते बघ म्हटलं. त्या लोकांच्या बॉडी लँग्वेजकडे बघ.
मग तुला तमिळनाडूत काय बदल होतो तो कळतो. त्या बायका मुलं अगदी काही ब्राह्मण आहेत ते धोतर नेसले, पंचा नेसलेले, गळ्यात जानवं घातलेले, गंध लावलेले, त्या बायका गजरेवाल्या, त्या अशा त्या किती इमोशनल झाल्यात बघा, त्या एक्साईट किती झाल्यात बघा, की कोणतरी आमचा आवाज उठवणारा आलाय. या दबलेल्या भावना होत्या. गेल्या 40 वर्षात तमिळनाडूचं राजकारण हे 2 द्रविडी गटांमध्ये विभागलं गेलं. तिसऱ्याला वावच नव्हतं. तिसरं कोणी ना काँग्रेस ना भाजप स्थानच नव्हतं. अन्नमलाई हा नवा जो भाजपचा नेता तिथला आहे, ह्याने पहिल्यांदा सनातन हिंदू धर्म ही भूमिका घेऊन संपूर्ण एकेका विधानसभा मतदारसंघात 4 महिने पदयात्रा केली. आणि तिथल्या ज्या पारंपरिक सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या त्याच्या पदयात्रेमध्ये इन्व्हॉल्व करून घेतला. व्हॅनिटी व्हॅनमधून गेला नाही, ट्रकमधून गेला नाही. मुद्दा असा आहे की तो कॉमन मॅनशी भेटत होता आणि त्यामुळे जो रिस्पॉन्स आलेला आहे तो दबलेला वर्ग आहे. आणि दबलेला जेवढा ठेवाल तुम्ही तेवढा तो उफाळून बाहेर येतो. कुकरला शिट्टी कशाला असते की तो कुकर साठलेल्या वाफेमुळे फुटू नये याच्यासाठी त्या शिट्टीतून वाफ सोडली जाते. तसा हा जो दबलेला उदासीन वर्ग आहे, हा उदासीन 30-25% मतदार आहे. तो म्हणतो नाही गेलो तरी फरक पडणार नाही, हा द्रविड पक्ष किंवा तो द्रविड पक्ष. तर तो उदासीन वर्ग जो बाहेर पडायला लागलाय तो मोठा चमत्कार घडवतो. आणि म्हणून त्याला म्हटलं तू ती रस्त्याच्या कडेला उभी माणसं बघ, ते जे भावनाविवश होत आहेत, अनेक जणांच्या डोळ्यात अश्रू आहेत. अरे मोदीने असं काय केलं आहे त्यांच्यासाठी की त्यांना असं उफाळून आल्यासारखं आनंदाचे अश्रू येत आहेत की ठीक आहे, हा माणूस आमच्यासाठी काहीतरी करेल, हा आमच्या दबलेला आवाज जो आहे तो अधिक बुलंद करेल. म्हटलं तिथे फरक पडतो, तिथे फरक पडतो. आणि म्हणून त्याला म्हटलं की तो म्हणतो की आप तो सर्वे करते नाही हो, आप कैसे निकाल लेते हो. कारण त्यांनी माझी 2दा-3दा भेट झाली. त्याला म्हटलं सर्वेमध्ये आणि माझ्यामध्ये एक फरक आहे. तुम्ही जेव्हा सर्वे करता तेव्हा तुम्ही डोकी मोजता, म्हटलं मी डोक्याच्या आत आहे ते मोजतो. आणि म्हटलं म्हणून तुला हे उदाहरण दिलं की ते रस्त्याच्या कडेचे लोक बघ, ते सांगतात काही. आणि ही बॉडी लँग्वेज देहबोली असते मित्रांनो. देहबोलीवरचे पण चांगले व्हिडिओ तुम्हाला त्या नॅट जिओच्या मिळतील. फार अप्रतिम व्हिडिओ आहे. आपण जे बोलतो त्यातून 7 ते 8% आपण व्यक्त होतो, 7 or 8%. पण तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करत असता तेव्हा तुमचं शरीर जे आहे, शरीराचे सगळे अवयव जे आहेत, हे अवयव 90% अधिक व्यक्त होत असतात. तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. कळलं? सुप्रियाताई सुळेंकडे बघा तुम्ही, त्यांचं सगळं स्टेटमेंट शेवटपर्यंत ऐका. त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता लपत नाही, ओशाळणे पण लपत नाही. शेवटी त्या हसून दाखवतात. बरोबर आहे का चुकीचं बोलतोय मी? मुद्दाम घरी गेलात की आता सवड काढून सुप्रियाताईंना शांतपणे बघा, शेवटपर्यंत बघा. त्या सगळ्या बोलण्यामध्ये कुठेही हसू उत्साह नसतो, पण संपल्यावर हसून दाखवलं जातं. तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो. यातून कळतं मित्रांनो, यातून कळतं काय होतंय ते. आणि म्हणून राजकारणाकडे बघताना फक्त निवडणूक हा जिंकला तो हरला असं नाही. आणि त्यांना दरमहा 6,000 रुपये बँकेत टाकायचे आहेत म्हणून मोदींनी आत्तापासून बँकेची खाती गरिबांची काढून दिली. म्हटलं एवढं एक काम तर राहुल गांधींचं मोदींनी केलं ना, बाकी काय केलं तुम्ही शोधा. म्हटलं ही गंमत असते मित्र. हा विषय जर भाऊ तोरसेकर बोलतो तर माझ्याकडे काही दिव्यदृष्टी अशातला भाग नाही. मी साधा पत्रकार आहे. मला अनेक जण जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा मी एक गोष्ट सांगतो
की माझ्यातलं मूल मी मरू दिलं नाही. मुलांमध्ये जबरदस्त क्युरिओसिटी असते, कुतूहल असतं. प्रत्येक गोष्टी तुम्ही सांगा ना, ते पोर तुम्ही बाहेर फिरायला नेलं, एकदा बोलायला लागलं की विचारू नका हे काय ते काय, असं का तसं का, शेकडो प्रश्न विचारतं, कारण त्याला जाणून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं. मी माझ्यातलं ते मूल कधी मरू दिलं नाही. मला जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल हे असते. आता हे तुम्हाला सांगितलं ना की 370 ते म्हटलं 370 कलम आणि 370 जोडलं तर मोदींची टिंगल होणार हे कळत नाही मोदींना. हे 370 कलम गेल्यामुळे काय 370 जागा मिळतात का, अशी टिंगल होणार हे मला कळतं, तर मोदींना काय नाही कळलं. याचा जेव्हा मी विचार करत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की 370 आहेत का मी शोधलो, आणि मग 75 अधिक 72 अधिक 303 अशी बेरीज करत गेलो, तेव्हा त्या 370चा आकडा माझ्या लक्षात आला की मोदींच्या शहांच्या डोक्यात तो आकडा पक्का आहे. त्याच्यासाठी 2-3 वर्ष आधी काम सुरू झालेलं आहे. पण गंमत अशी असते मित्रांनो की मोदींनी 370 बोलल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी तो सिरियसली घेतला, तो 370 होऊ नये म्हणून ते प्रयत्न करतील. तेव्हा त्यांनी सिरियसली घेऊ नये, त्याची टिंगल करावी म्हणून 370 कलम आणि 370 जागा जोडल्या, स्वतःची टिंगल होण्यासाठीच. कारण बुद्धिजीवी वर्ग हा सर्वाधिक अडाणी असतो, मूर्ख असतो, याच्यावर मोदींची अगाध श्रद्धा आहे. अगाध श्रद्धा आहे. मला सांगा 2012 त्या मौलानाची टोपी परत दिली, आठवतं ना तुम्हाला? इतका वेळ लाखो वेळेला टी व्हीवर दाखवलं गेलं, बघा इस्लामचा अपमान, मोदी मुसलमानांचा विरोध करतात, त्याची टोपी परत दिली, हा इस्लामचा अपमान आहे वगैरे वगैरे वगैरे. मला सांगा एका पेंडॉलमध्ये, मोठ्या मंडपामध्ये तो सगळा प्रकार घडला. मोदींना माहिती नव्हतं इथे 50 कॅमेरे लागलेत आणि ह्याच्यात हे शूट झालं, तर हे नको तितक्या वेळेला आपल्या विरुद्ध वापरलं जाईल हे न कळणे इतके मोदी अडाणी नव्हते, दूधखोळे नाहीत. पण हे शूट व्हावं, हे लाखो वेळ दाखवलं जावं, ही मोदींचीच इच्छा होती. कारण ज्यांना आपले वेगवेगळ्या पक्षातले सेक्युलर हिंदू नेते टोपी घालून इफ्तार पार्टीला जातात पण गणेशोत्सवात यायला नकार देतात, याच्यामुळे अस्वस्थता असलेला जो समाज आहे त्याला आपण टोपी परत केली तर अभिमान वाटेल, हे मोदींना माहिती होतं. मित्रांनो, ती टोपी परत दिली, त्यानंतर 2 वर्षात 12% हिंदू मतांची हिंदू वोट बँक तयार झाली. भाजपची मोदी पूर्व काळातली वोट बँक जास्तीत जास्त 23% आणि कमीत कमी 18% होती. आपण याचा मधलं काढलं तर ते 19 होतात. 19 अधिक 12 31. 14 मोदींना 31% मतं मिळाली. त्या एका टोपीने 12% हिंदू वोट बँक तयार केली. तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा होत असतात त्या डोळसपणे बघता आल्या पाहिजेत, डोळसपणे बघता आल्या पाहिजेत. यातून सिग्नल दिला जात असतो. आता गंमत बघा की आपल्या विरोधात हे चित्रण वापरावं ही मोदींची इच्छा होती, पण मोदींनी कुठच्या चॅनेलला फोन करून सांगितलं ते जरा परत परत दाखवा, नाही ना. हे सगळे बुद्धिजीवी चॅनेलवरचे संपादक मूर्ख बेअक्कल हे मोदीच्या विरोधी प्रचारासाठी मोदींना हवं ते करत गेले. याला चतुराई म्हणतात. आपल्याला हवं ते, म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मोदींच्या गेल्या 10 वर्षातल्या राजकारणाकडे बघितलं तर मला तो पूर्वी अमोल पालेकरचा आलेला गोलमाल सिनेमा आठवतो. त्याच्यामध्ये तो उत्पल दत्त होता ना, मुलीचा बाप, तो अखंड बुद्धिबळ खेळत असतो आणि इथून सोंगट्या हलवलं की तिकडे जाऊन बसतो, तिकडून पण तोच खेळतो. गेल्या 10 वर्षातलं देशातलं राजकारण बघितलं तर विरोधी पक्षांकडून सुद्धा मोदी स्वतःला पाहिजे तेच करून घेतात.
मॅन्युप्युलेशन कसं असतं बघा, मॅन्युप्युलेशन कसं असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आलात तर तेवढी चतुराई काही प्रमाणात का होईना तुम्हाला देवेंद्र फडणवीसांकडे दिसते. आमच्या मराठी पत्रकारितेमध्ये शरद पवारांनी डोक्यावर नसलेले केस खाजवले तरी मुरब्बीपणा आहे असं सांगायची फॅशन आहे. शरद पवार देवेंद्र फडणवीसांना बरोबर ओळखतात. पण किती ते बोलले ना देवेंद्र, अहो तुमच्या नाकाखालून 2 पक्ष घेऊन गेलो, तुम्ही काय केलं, काय करत होते पवार, काय करत होते पवार. ज्या वेळेला 40 आमदार गुवाहाटीला गेले तेव्हा पवारांची रिॲक्शन काय होती, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न नव्हता. कारण ते 40 आमदार गेल्यामुळे मेजॉरिटी महाविकास आघाडीची जाणार होती. पण पवारसाहेब गुगली टाकत बसले, कारण आमचे सासरे गुगली, शरद पवारांचे सासरे हे कसोटी क्रिकेटमधले उत्कृष्ट गुगली गोलंदाज होते, सदू शिंदे. पण ज्या वेळेला तुम्हाला झिंग चढते आपणच शहाणे असल्याची, तेव्हा तुम्ही अधिकाधिक मूर्खासारखे वागायला लागतं. मित्रांनो, दारुडे तुम्ही बघितलेत ना, दारू जास्त झाली की तोल जायला लागतो. पण तो दारूमुळे जात नसतो, लक्षात घ्या. दारू जास्त प्याल्यामुळे माणसाचा तोल जातो असं नाही आहे. दारू आपल्याला जास्त झाली आहे ही जी भावना असते ना, त्यावेळेला माणूस तोल सावरत चालायला लागतो. नॉर्मली आपण तोल सावरत चालतो का, एक पाऊल टाकलं, दुसरं टाकलं, तिसरं टाकलं, नाही. आपण सगळा पाय टेकवत सुद्धा नाही जमिनीवर चालताना, फटाफट पावलं टाकत जातो, तेव्हा आपला पाय सगळ्याच्या सगळ्या जमिनीला लागत नाही. पण आपल्याला जास्त झाली असं वाटतं ना, तो जपून चालायला लागतो, तेव्हा तो सगळाच्या सगळा तळवा टेकायला लागतो, तिथे तोल जायला लागतो. स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या माणसाची हीच गोष्टी असते. तो सगळी बुद्धी प्रत्येक ठिकाणी पणाला लावायला जातो आणि चूक करतो. आणि तिथेच मोदींनी या सगळ्यांना गुरफटून ठेवलेलं आहे. जगातला सर्वात महान अर्थशास्त्रज्ञ होता, त्याने 6व्यावरून 11व्या जागी अर्थव्यवस्था नेली आणि अडाणी माणूस आणून बसवला, त्यांनी 11व्यावरून 4थ्यावर आणली. याचं कारण, तुम्ही प्रत्येक गोष्टीत नॉर्मल असतात, त्यासाठी बुद्धी वापरायची गरज नसते. पण एकदा तुम्ही स्वतःला शहाणं समजलात की तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होता. आणि मोदी आणि शहा हे 2 माणसं मी गेली 10 वर्ष 12 वर्ष वॉच करतोय, ते 1 सेकंदसुद्धा ओव्हर कॉन्फिडंट नसतात. तुम्ही साधा विचार करा, अरे उत्तर प्रदेशात 80 पैकी 72-73 जागा निवडून आणणं सोपी गोष्ट नव्हती. अमित शहा त्याच वेळेला गृहमंत्री किंवा उपपंतप्रधान होऊ शकले असते, पण नाही. त्यांनी पक्षाध्यक्ष होणं पसंत केलं आणि 5 वर्षात पक्ष असा बनवला की दुसऱ्यांदा 300 पार जाऊ शकला. ही माणसं पक्ष उभा करतात. हिटलरचं एक फार सुंदर वाक्य आहे. माइन काम्पमध्ये हिटलर म्हणतो की ज्या वेळेला मला आत्ताच काहीतरी मिळालं पाहिजे अशी भावना असलेली माणसं तुमच्या पक्षात गर्दी करायला लागतात, तेव्हा समजावं त्या पक्षाचा ऱ्हास जवळ आला. काँग्रेस तिथेच फसली. काँग्रेसमध्ये सगळ्या अशा लोकांना, तो काल परवा तो त्यांचा प्रवक्ता गौरव वल्लभ बाहेर पडला, तो काय म्हणाला, काँग्रेस पक्षाचं निवडणूक धोरण कोण ठरवतोय, ज्याने आयुष्यात निवडणूक लढवली नाही, जयराम रमेश. 4 वेळेला 4थी टर्म आहे, राज्यसभेत बसतो, जनतेसमोर जात नाही, त्याला जनभावना माहिती नाही. तो माणूस तुमचं निवडणूक धोरण ठरवणार कसं होईल मित्र.
आणि तिथे मग गांधीजींचं एक फार सुंदर वाक्य आहे की तुमच्या सहकार्याशिवाय तुमचा कोणी अपमान करू शकत नाही. क्रिमिनॉलॉजीमध्ये पण असंच एक हे आहे, एखादा गुन्हा घडण्यासाठी 4 गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे गुन्हा करणारा गुन्हेगार, दुसरा त्याचा व्हिक्टीम म्हणजे तो ज्याला फसवणार बळी घेणार तो असावा लागतो. तिसरं कारण मोटिव्ह, तो गुन्हा करण्यामागे गुन्हेगाराला हेतू उद्दिष्ट असावं लागतं आणि फायदा असावा लागतो. आणि चौथी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोऑपरेशन ऑफ द व्हिक्टीम, बळी जाणाऱ्याचं सहकार्य. मित्रांनो, निर्भया चुकीच्या वेळी चुकीच्या जागी नसती तर पुढली घटना घ्यायली असतं का? कारण ते तर बस घेऊन रोजच्या रोज बस फिरवणारे लोक होते दिल्लीमध्ये, पण त्यांना ती संधी मिळाली. दॅट इज कोऑपरेशन ऑफ द व्हिक्टीम. आज भाजप किंवा मोदी काँग्रेसचा इतका दारुण पराभव करू शकत असतील तर त्यासाठी सगळ्यात मोठं योगदान राहुल गांधींचं आहे, कोऑपरेशन ऑफ द व्हिक्टीम. समजा या निवडणुकीत 6 महिने राहुल गांधींनी जर आपण निवडणूक आणि राजकारण यातून निवृत्त होतो अशी घोषणा केली असती तर भाजपची तारांबळ उडाली असती. कारण ते गृहीत धरलेलं असतं, हे 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 राहुल गांधी असला की इथे फायदा होईल तिथे फायदा होईल, ही स्ट्रॅटेजी असते ना. मला एक क्रिकेटमधला गोष्ट आठवते. तुमचा बिशन सिंग बेदी निवृत्त झाल्यानंतर कॉमेंटेटर म्हणून काम करत होता. तर त्यावेळेला एक 25-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, नव्याने हे TV वगैरे सुरू झाले होते. तर त्या NDTV होता की स्टार न्यूज होता मला आठवत नाही, टर्निंग पॉईंट म्हणून ते वर्ल्ड कपच्या वेळेला कार्यक्रम करायचे. आणि त्यामध्ये आज झालेल्या सामन्याचं समालोचन आणि एक्सपर्ट कोणतं, बिशन सिंग बेदी. तर नेमकं त्या दिवशीची मॅच इंग्लंडमध्ये ती काय ते विश्वचषक चालला होता आणि हे झालं नाही, काय म्हणतात ते, पावसामुळे मॅचच झाली नाही. मॅच झाली नाही तर आता कशावर बोलणार? तर त्यांनी ठरवलं की उद्या जो सामना आहे भारत पाकिस्तान त्याच्याबद्दल बोलू. तर त्या अँकरने बिशन सिंग बेदीला विचारलं की पाकिस्तानच्या विरोधात भारताची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय डावपेच भारताने खेळले पाहिजे. तो तुम्हाला बिशन सिंग बेदी एक कॅरेक्टर आठवत असेल, तो असा मान हलवायचा, असा 1 मिनिट विचार केला आणि म्हणाला अझरुद्दीन शुड ड्रॉप हिमसेल्फ. अझरुद्दीन हा कॅप्टन आहे आणि बिशन सिंग बेदी काय म्हणतो की उद्याच्या सामन्यामध्ये ऐन वेळेला अझरुद्दीननी स्वतःला सामन्यातून बाजूला काढायचं. तो अँकर हैराण झाला, म्हणा असं कसं होईल, तो कॅप्टन आहे. मला वही तो स्ट्रॅटेजी आहे. तो म्हणाला कसं? मला अझरुद्दीन कुठचाही सामना टॉस जिंकल्यावर काय करेल, कुठचा आधी बॉलिंग घेईल का आधी बॅटिंग घेईल, आधी हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पाकिस्तानला पण माहिती आहे म्हणाला. त्यामुळे पाकिस्तानची सगळी स्ट्रॅटेजी डावपेच हे अझरुद्दीन कॅप्टनही याच्यावर ठरले. त्यामुळे त्याच्याऐवजी जर सचिन तेंडुलकर किंवा गांगुलीला कॅप्टन केला तर त्यांचे सगळे डावपेच एका मिनिटात जमीनदोस्त होतात. नवा कॅप्टन तो कसा खेळेल याचा समोर त्यांना अंदाज नाही. तसं मित्रांनो, राहुल गांधींनी जर 4 महिन्यापूर्वी जाहीर केलं असतं की मी राजकारणातून संन्यास घेतो, मोदी आणि शहांची तारांबळ उडाली असती. कारण तो सगळ्यात मोठा ॲसेट आहे. कोऑपरेशन ऑफ द व्हिक्टीम मी तुम्हाला सांगतो ना, ते असतं की तुम्ही चुकीच्या वेळेला चुकीचं बोलणं. तुम्हाला आठवतो गेल्या वेळच्या निवडणुकीत चौकीदार चोर आहे, काय झालं? सगळेच्या सगळे ट्विटरवर झळकायला लागले, मै बी चौकीदार. बरोबर आहे ना? तर हे कोऑपरेशन असतं. वरकरणी तुम्हाला असं वाटेल, तुम्हाला मी पुराणातली गोष्ट सांगतो, मलाही काय एवढं फारसं पुराण कळतं असं नाही, पण आजीने सांगितलेल्या गोष्टी आठवतात. तर ते जे कोणते गंधर्व का देव होते
त्यांना शाप दिला होता ना की तुम्ही पृथ्वी तलावर जाऊन राक्षस म्हणून तुमचा जन्म होईल. तर ते उत्शाप मागतात. उत्शाप काय मागतात की भगवंता तुझ्या हस्तेच आम्हाला त्या जन्मानंतर मोक्ष मिळाला पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळेला दशावतार का घेतला जातो की त्या राक्षसांना मोक्ष द्यायचा हेच काम असतं. ही गंमत असते की एक प्रकारे काँग्रेस भाजपला वाढायला मदत करते काँग्रेस. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी, आता एक साधी गोष्ट आकड्यात तुम्हाला सांगतो, 190 जागा अशा आहेत, 543 पैकी 190 लोकसभेच्या जागा अशा आहेत की जिथे तिसरा पक्ष नाही, काँग्रेस भाजपा, आयदर भाजपा जिंकेल काँग्रेस जिंकेल. आणि त्यापैकी 175 जागा भाजपने गेल्या वेळेला जिंकल्यात, त्याच्या आधी जवळपास तेवढ्याच जिंकल्या होत्या. आता सगळी आघाडी वगैरे बनवण्यापेक्षा काँग्रेसने आपली सगळी ताकद ह्या 190-200 जागी लावली असती आणि ठरवलं असतं या 200 जागा ज्या आहेत, 190 जागा ज्या आहेत, ह्याच्यामध्ये 80-90 जागा तरी आपण जिंकायच्या म्हणजे भाजपला हरवायचं. तर भाजपची संख्या 250च्या आसपास आली असती, 250पर्यंत पण 250-300पर्यंत गेली नसती. सोपं होतं मोदींना रोखणं, सोपं होतं. पण ज्यावेळेला मला काय करायचं सांग ना, तू काय करणार आहेस, मी काय करणार नाही, मी फक्त तुमच्या नावाने नाकं मुरडत बसेल, कसं होणार सांग. म्हणून मी सुरुवातीला बोललो की पाटण्याला झाले बंगलोरला बसू, बंगलोर झाले मुंबईत बसू, उभं राहायचा विचारच नाही आहे. आणि ती समस्या. आणि ज्यावेळेला तुम्ही लोकशाही म्हणता, आता पहिली गोष्ट म्हणजे कॉमन मॅनला समोरच्याला कळलं पाहिजे. मला परवा एका हिंदी यूट्यूबरवर मी बोलत होतो तेव्हा त्याने विचारलं कि ये क्यों इकट्ठा नहीं हो पा रहे. त्या संजय दीक्षितने मला प्रश्न विचारला कि ये बार बार बैठते हैं, मीटिंगें करते, तो एकजूट क्यों नहीं हो सकते. म्हटलं त्याला सांगितलं मी, म्हटलं हे एकमेकाच्या प्रेमात पडलेले आहेत. प्रेमात पडणं सोपं असतो. संध्याकाळी आपल्या एरियाच्या बाहेर कुठेतरी फिरायला जायचं, आईस्क्रीम खायचं, भेळ खायची, मग ती तिच्या घरी, हा ह्याच्या घरी. पुढे जायचं असेल तर लग्न करावं लागतं, संसार थाटावा लागतो, पैसे कमवावे लागतात, जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात. त्यामुळे ते प्रेमात आहेत, पुढे जायला तयार नाही. ही समस्या आहे. म्हटलं कारण पुढे जायचं असेल तर जबाबदारी उचलायची, म्हणजे मी काय देऊ शकतो, तू काय देऊ शकतं, संयुक्तपणे काय होऊ शकतं याचा विचार सुरू करावा लागतो. नाही तर प्रेम करणं सोपं असतं. तुमचं आमचं सेम असतं वगैरे पाडगावकरांची कविता आहे तसं आहे. तर त्याच्या पुढे हे लोक जायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट असे की ज्या वेळेला आघाडी करता तेव्हा एक गोष्ट साफ असते की तुमच्याकडे मी काय मागणार याच्यापेक्षा मी काय देणार आहे याला महत्त्व असतं. हे सगळे एकत्र येऊन काय ठरवत आहेत, अजूनही जागा वाटप होत नाही, कारण मी काय घेणार आहे याच्यावर लक्ष आहे, मी काय सोडणार आहे याचा विचार आहे का नाही. मित्रांनो, 2014मध्ये भाजपने बिहारच्या 22 लोकसभा जागा जिंकल्या होत्या. पण 19च्या निवडणुकीपूर्वी नितीश कुमारला सोबत घेतल्या, आपल्या 5 जागा BJPने सोडल्या आणि नितीश कुमारला दिल्या. त्याला गठबंधन, त्याला जागा वाटप म्हणतात, त्याला प्रेमाच्या पुढची स्टेप म्हणतात. नाही तर प्रेम आहे, नाही तर काय नाही. 14मध्ये ब्रेकअप झाला, 19मध्ये झाला, परत एकदा 24मध्ये ब्रेकअप. हे लिव्ह इन पण नाही आहे. लग्न तर पुढची गोष्ट आहे हो, हे लिव्ह इन पण नाही आहे. मध्ये 3 महिन्याचा ब्रेकअप झाला, 5 विधानसभांचे निकाल लागू दे मग बघू, असं नाही हरवतात. आणि निवडणूक पर्टिक्युलरली कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, आत्ताच्या ज्या निवडणुका आपण बघतो, गेल्या मोदी शहांच्या काळातल्या निवडणुका बघतो, तेव्हा तुम्हाला जुन्या गोष्टी विसरल्या पाहिजे. मी त्या प्रदीप किंवा इतर माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात पत्रकार, त्यांना म्हणतो तुम्ही एक गोष्ट विसरताय की काळ बदलला आहे. माझाही काळ गावास्करचा होता,
आम्हाला सतत हरणाऱ्याच्यावर गावस्कर विक्रम करणारा हिरो होता आमचा. पण तो गावस्कर आजच्या टीममध्ये नाही चालणार. कारण गावस्करच्या काळातला तुम्ही तो प्रसन्ना, बेदी, नंतरच्या काळात एक 2-4 वर्ष गेलं, ते स्थूल झाले होते, त्यांच्या शरीराचे रिफ्लेक्सेस कमी झाले होते. आजचा तुम्ही रोहित शर्मा बघा, तो कोण विराट कोहली आणि बघा 10-12 वर्ष होऊन घेतलेत, फिजिकल फिटनेस बघा, यांच्या तुलनेत गावस्कर उभा राहू शकणार नाही. तसंच आजच्या निवडणुकांमध्ये पवारांनी चालत नाहीत, जुने ठेके चालत नाहीत, जुने सगळे डावपेच चालत नाहीत. काळ बदललेला आहे. ह्या प्रोफेशनल निवडणुका झालेल्या आहेत. एकेका मताचा हिशोब केला जातो, एक एक मत. आता सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो की 1984मध्ये इंदिरा हत्येनंतर जे मतदान झालं ते विक्रमी होतं. तेवढं आधी कधी झालं नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7 निवडणुका झालं नाही, 8व्या निवडणुकीत झालं. तो 84चा विक्रम मोडला गेला. कारण तो मोडण्यापर्यंत भाजपने, मोदी शहांनी मतदान घडवून आणलं. पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख ऐकता ना तुम्ही शब्द, तो फरक पडतो. आणि 2014ला जे मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा 1.5% 19ला आणखीन वाढलं. यावेळेला ते आणखीन वाढवणार. आणि ही जर समोरच्याची काय म्हणतात रणनीती तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्याला हरवू शकत नसता. जाता जाता शेवट करतो मी. आता तुमच्यासमोर निवडणुकीचं चित्र उभं केलं आहे, पण रणनीती कशी असते बघा. मलाही फार कळतं अशातला भाग नाही, पण जो बालाकोटचा हल्ला होता, रणनीती कशी असते. बालाकोटचा हल्ला करायला 4 हवाई तळावरून विमानं उडाली आणि पैकी पहिली 3 तळावरून उडालेली विमानं होती. त्यांनी पाकिस्तानची जेवढी रडार सिस्टीम होती ती एंगेज केली. आणि एकदा रडारने टार्गेट पकडलं की ते रडार किंवा ती सिस्टीम दुसऱ्या विमानाला टार्गेट करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जी सिस्टीम आहे ती 3 पथकं विमानांची उडाली की ब्लॉक होते. 4थं पथक विमानांचं उडेल त्याला रडार पकडणारं नाहीच आहे, ही स्ट्रॅटेजी होती. 4थी उडालेली विमानं जाऊन पोचली आणि ती त्यांच्या रडारवर दिसलीसुद्धा नाहीत. ह्याचं कारण असं होतं की पाकिस्तानकडे जी रडार सिस्टीम आहे त्याचा अभ्यास केलेला होता आणि त्यानुसार रणनीती बनवलेली होती. भाजपची रणनीती तुम्हाला माहिती नसेल आणि त्याचा तुम्ही अभ्यास केला नसेल तर भाजपला हरवणं, रोखणं अशक्य होतं. जसं बालाकोटमध्ये भारतीय विमानं जाणं आणि सुरक्षित येणं पाकिस्तानला रोखणं अशक्य झालं. निवडणूक ही आता त्या प्रोफेशनल, व्यावसायिक आणि व्यवहारी पातळीवर आलेली आहे. तेव्हा व्यवहारी पातळीवर टिकावं लागेल, नाही तर संपावं लागेल. कारण या सगळ्या राजकारणाची 2010 नंतरच्या राजकारणाची, आधीच्या राजकारणाची एक्सपायरी डेट होऊन गेलेली. आणि जेव्हा एखाद्या औषधाची एक्सपायरी होते ना, त्यानंतर ते औषध राहत नाही, ते हानिकारक किंवा ते विष होतं. सगळ्या विरोधी पक्षांचे हाल कुठे होत आहेत याचं हे उत्तर आहे. एवढंच बोलून थांबतो मित्रांनो, जरा हे झालं. नमस्कार.